नमस्कार, मी हेमाली मोहिते. NDTV मराठीवर संध्याकाळी 5च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची, आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ती पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे. पुण्यामधल्या गुन्हेगारी घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या आहेत आणि यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. विशेषतः पोलीस प्रशासनावर त्यांनी आपला राग काढलेला आहे. जमत नसेल तर काम सोडा आणि दुसरे अधिकारी आणू असं म्हणत थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडेच त्यांनी बोट दाखवलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांची पाठराखण केली आहे. पुण्याच्या सुरक्षिततेला गांभीर्यानं घेत शहरातील CCTV नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं हाती घेतलंय असं फडणवीसांनी सांगितलंय. या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे. त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळे गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये. मला असं वाटतं की हे खरं आहे की काही घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत, पण आपण जर पुण्याचा व्याप बघितला, पुण्याचा विस्तार बघितला, तर पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही. पण अर्थात एक जरी घटना झाली तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे. अशा काही घटना घडत आहेत, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. पोलिसांनी साधारणपणे सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडलेलं आहे. आरोपींना शिक्षा देखील या ठिकाणी झालेली आहे. आणि आता आपण या ठिकाणी आपलं जे CCTVचं नेटवर्क आहे तेही मोठ्या प्रमाणात वाढवतो आहोत, जेणेकरून आपल्याकडे अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता किंवा एखादी दुर्दैवाने घटना झाली तर त्यात लोकांना शिक्षा झाली पाहिजे, याकरता एव्हिडन्स आपल्याजवळ असेल हाही आपला प्रयत्न आहे. एकीकडे पुण्यामध्ये पोलीस आयुक्तांवर उपमुख्यमंत्री संतापले तर मुख्यमंत्री पाठराखण करतायत. काय नेमकं घडतंय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, अगदी काही दिवसांपूर्वीच बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरून सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चे काढले, टीका केली, बीडमधल्या दहशतीवर बोललं गेलं अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत, आणि आज प्रश्न उपस्थित होतोय तो पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीचा, आणि यात उपमुख्यमंत्री थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे बोट दाखवत आहेत. मात्र गृह खातं भाजपकडे. काय नेमका अर्थ काढायचा या सगळ्याचा? हेमाली, त्याचा सरळ अर्थ असा की जे पुणे शहराशी किंवा जिल्ह्याशी निगडीत असलेले नेते आहेत ते पोलिसांच्या कामगिरीवरती अजिबात समाधानी नाहीत. हे फक्त अजित पवारच बोललेत असं नाहीये, तर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पण असंच स्वरूपाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस जे बोलतायत किंवा अजित पवार जे बोलतायत ते दोघंही आपल्या आपल्या परीनं बरोबर आहे. आता आपण असं म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडेच गृह विभागाचा चार्ज असल्यामुळं त्यांनी एका प्रकारे अमितेश कुमार यांची पाठराखण केली, आणि ते असं सुचवू इच्छित होते की पुणे शहर जे 40 स्क्वेअर किलोमीटरमध्ये वाढलेलं आहे, ज्या शहरामध्ये आता अमाप स्वरूपाची लोकसंख्या आहे आणि आता ते एका अर्थाने कॉस्मोपॉलिटन शहर बनत चाललेलं आहे, पण हे बोलत असताना त्यांनी पुण्यातल्या काही वस्तुस्थिती दर्शक गोष्टीकडे पण काही गोष्टी त्यांनी पण स्वतः मान्य केल्या. जसं CCTVचं इन्स्टॉलेशन वाढणं गरजेचं आहे, AI चा आपण याच्यामध्ये आणखी वापर करू वगैरे असं म्हणतात.